हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया प्रतिमाचा हात हातात पकडून बोलत असते. तेव्हा प्रतिमा प्रियाचा हात झिडकारून सायलीकडे जाते आणि हे बघून प्रियाला खूप राग येतो. त्यानंतर रविराज आणि बाकी सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा अस्मिता प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या, अगं तू असं काय करतेस? तू स्वतःच्या मुलीचा हात झटकून या दुसऱ्या मुलीचा हात का पकडलास? कोणावर विश्वास ठेवायचा हे तुला कळायला हवं ना गं? मित्रांनो, लगेच रविराज सर प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा अगं आपल्या तन्वीला नाही ओळखलंस? आपलंच पिल्लू आहे ना गं हे, तिला जवळ नाही घेणार? मग सायली म्हणते, रविराज सर, प्रतिमा आत्या घरी आल्यापासून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होतोय. त्यांना नंतर प्रश्न विचारले तर चालतील का? त्यांना आराम करू देत थोडा वेळ. मग कुसुम येते आणि प्रतिमाची खोली आवरून ठेवली आहे असं सांगते. आणि मग सायली प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या तुम्ही थोडा वेळ आराम करता का? मित्रांनो, प्रतिमा मान डोलावून सायलीला हो असं सांगते. मग सायली प्रतिमाच्या रूममध्ये प्रतिमाला घेऊन जाते. मित्रांनो, सायली प्रतिमाला घेऊन रूममध्ये येते तेव्हा ती प्रतिमाला खूप प्रेमाने समजावून सांगते. ती म्हणते, प्रतिमा आत्या माझ्यावर विश्वास ठेवा. या घरातील सगळी माणसे तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. त्यासाठी कितीही वेळ लागू दे, आम्ही वाट बघू. आता तुम्ही आराम करा, मी स्वयंपाकाचं बघते असं सांगून सायली रूम बाहेर जाते. मित्रांनो, इकडे महिपत त्याच्या इन्व्हेस्टरशी गुंतवणुकीबद्दल बोलत असतो आणि तो तुमच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त पैसे देतो असं सांगत असतो. तेव्हा तो त्याचं कपाट उघडून बघतो तर त्यामधील दागिने आणि पैसे त्याला दिसत नाहीत. मग तो फोन ठेवतो आणि गडबडीने साक्षीला बोलवतो आणि तिला विचारतो. तेव्हा साक्षी म्हणते, मला नाही माहीत, तुम्ही दागिने आणि पैसे इथेच ठेवले होते ना? आता मित्रांनो, साक्षी कपाटात शोधते तर तिलाही काही सापडत नाही. तेव्हा महिपत रागाने म्हणतो, महिपत चिकरेच्या घरी चोरी करायची कोणाची हिंमत झाली? कोणाचा जीव वर आलाय? साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही चेक करा, अजून काही गेलं नाही ना? तर महिपत म्हणतो, अजून बरंच काही गेले. आता मित्रांनो, महिपत रागाने खाली येतो आणि त्याच्या वॉचमनला बोलवतो आणि विचारतो आणि त्याला तो खूप मारत असतो. तेव्हा साक्षी मध्ये येते आणि वॉचमनला बाहेर घालवते. मित्रांनो, महिपत खूपच चिडलेला असतो. आता इकडे अर्जुन सायलीची वाट बघत असतो. तेव्हा सायली आल्यानंतर तो सायलीला सॉरी असं म्हणतो, कारण सायलीला अलिबागमध्ये प्रतिमा दिसली होती ना, त्यावेळी त्याने तिच्यावर विश्वास ठेवलेला नसतो. मग सायली म्हणते, अहो सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? त्या दिवशी तुम्हाला प्रतिमा आत्याचा चेहरा नीट दिसला नव्हता ना? तर अर्जुन म्हणतो, पण तरीसुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि तुम्ही आतासुद्धा अलिबागला गेला होता ना, तेव्हाही मी तुमच्यावर खूप चिडलो होतो. मित्रांनो, परत अर्जुन सायलीला सॉरी म्हणतो. मग अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही आपल्या घरासाठी खूप स्पेशल गिफ्ट आणलं आणि तुम्ही बघितलं का पूर्णाईच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे? आणि ते सिनियरचं तर लाईफच चेंज केलं तुम्ही. सायली म्हणते, सर मी काहीच नाही केलं, खरं सांगते. आणि नियतीच्याच मनात होतं की प्रतिमा आत्यांची त्यांच्या माणसांशी भेट व्हावी. सर त्यांनी खूप सोसलं असणार आणि किती केविलवाण्या झाल्यात बघितलं का तुम्ही? सर प्रतिमा आत्या मंदिरात राहत होत्या आणि मागतकरांजवळ बसल्या होत्या. त्या कशा राहत असतील हे काहीच कळत नाही. मग अर्जुन म्हणतो, पिशवीत काय आहे आत्याच्या? तर सायली म्हणते, सर काहीच माहीत नाही. त्या कशा प्रकारे आयुष्य जगल्या आहेत हे कळतच नाही. तर अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही प्रतिमा आत्याची खूप काळजी घेताय आणि मला खात्री आहे प्रतिमा आत्याला पूर्वीचं सगळे आठवेल. हेही तुमच्यामुळेच. सायली तुम्ही जे काय केले ना त्यासाठी थँक्यू. तर सायली म्हणते, तुम्ही थँक्यू काय म्हणताय सर? या आनंदावर पूर्णाजींचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्या प्रेमामुळेच प्रतिमा आत्या परत आल्या आहेत आणि हे माझ्या हातून का घडलं माहीत आहे का? कारण ही सगळी माझी माणसं आहेत. तर अर्जुन म्हणतो, हो आणि नेहमीच तुमचीच राहणार. मित्रांनो, अर्जुन व सायली खूप खुश असतात. इतक्यात तिथे प्रिया येते आणि हे बघून अर्जुन मुद्दाम सायलीला मोठ्याने म्हणतो, मी फक्त तुला प्रतिमा आत्याबद्दल विचारत होतो.
मित्रांनो, मग सायली तिथून रागाने निघून जाते. हे अर्जुनच्या लक्षात येतं तो मनातल्या मनात म्हणतो, तन्वी आल्यावर सायलीला सहन होत नाही. या दोघी एका घरात राहिल्यावर माझी रोज परीक्षा असेल. तर मग प्रिया अर्जुनजवळ येते आणि मग त्याला म्हणते, अर्जुन कसला विचार करतोयस? मी तुला घेऊन जायला आले. तर अर्जुन म्हणतो, हो ना, चल. मित्रांनो, मग दोघेही बाहेर जातात. आता इकडे सगळे हॉलमध्ये प्रतिमाविषयी बोलत असतात. तेव्हा सुमन म्हणते, प्रतिमा वहिनींना काहीच आठवत नाही. हे बघून मला घाबरायला झाले. एखाद्याची स्मृती अशी कशी जाऊ शकते? तेव्हा मित्रांनो, हा घाबरलेला नागराज म्हणतो, पण प्रतिमा वहिनी सगळं विसरल्यात का नक्की? आता हे ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि ते आश्चर्याने नागराजकडे बघतात. हे नागराजच्या लक्षात आल्यावर तो म्हणतो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अशा केसमध्ये माणसं थोडं विसरतात, थोडं लक्षात ठेवतात. मग प्रतिमा वहिनींविषयी काय झालं असेल? तर प्रतापराव म्हणतात, खरं तर काहीच कळायला मार्ग नाही, कारण प्रतिमाला बोलता येत नाही आणि कोणाला ती ओळखतही नाही. त्यामुळे ती खूप घाबरून गेली. नागराज म्हणतो, मग आपणाला कसं कळणार? तेव्हा रविराज म्हणतात, ते कधी कळायचं तेव्हा कळू देत. माझ्या दृष्टीने प्रतिमा सापडली हेच खूप महत्त्वाचे आहे. माझ्या तन्वीनं आत्तापर्यंत आईशिवाय आयुष्य काढलं आहे. पूर्णाई, आता आमचं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय. तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी, प्रतिमा वहिनी परत याव्या म्हणून तुम्ही इतक्या वर्षात जे जे नवस बोललात ना, ते आता सगळे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत हां. तर रविराज म्हणतात, हो हो, आता आम्ही जोडीनेच फेडू ते. मित्रांनो, मग प्रिया, अर्जुन आणि सायलीही तिथे येतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता माझ्या प्रतिमाची स्मृती लवकर येऊ दे म्हणजे झालं. तेव्हा प्रिया म्हणते, हो पूर्णाजी, आईची स्मृती लवकरात लवकर परत येईल. मी आईला विचारेन ना कसं आणि काय घडलं होतं ते. तिला नक्कीच आठवेल सगळं. तेव्हा सायली म्हणते, नको अगं प्रिया, आधीच त्या घाबरल्या आहेत आणि आता त्यांना अजून काही विचारलं तर त्यांनाच त्रास होईल. मित्रांनो, तेव्हा प्रिया रागाने म्हणते, वा, आता मी माझ्या आईशी बोलायचंही नाही का? आणि मी हिच्या सांगण्यावरून आईपासून दूर राहायचं का? तेव्हा सायली म्हणते, अगं तसं नाही प्रिया, आपल्याला त्यांच्या मनस्थितीचा पण विचार करायला हवा ना. आपण सगळी त्यांचीच माणसे आहोत. हे त्यांचं मन जोपर्यंत स्वीकारत नाही ना, तोपर्यंत जरा वाट बघूयात. मित्रांनो, आता प्रियाला सायलीचा राग आलेला असतो आणि ती रागाने पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, तू सायलीला समजव ना, माझी आई आमच्या दोघांसाठी किती महत्त्वाची आहे हे तिला माहीतच नाही. तिला ना प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, प्रसंगाचं गांभीर्य कळतच नाही, पण ते सायलीला नाही, तुला, खरंच तुला कळत नाही. तन्वी, तूच विचार न करता बोलतेस. अगं, तुझ्या आईला त्रास होता कामा नये इतकी साधी गोष्ट तुला कळत नाही. मित्रांनो, प्रियाला खूपच राग येतो, पण ती शांतच राहते. रविराज म्हणतात, पूर्णाई, ती आनंदाच्या भरात बोलून गेली. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, हा आनंद साजरा करायचाच आहे. आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा आहे रविराज. मग रविराज म्हणतात, हो पूर्णाई, देवाने आपली खूप परीक्षा बघितली आणि फळही तसंच दिलं. मग अर्जुन म्हणतो, आपण प्रतिमा आत्याला जेव्हा मनापासून शोधत होतो ना, तेव्हा नाही सापडली आणि आपण जेव्हा आशा सोडली तेव्हा ती सायलीला सापडली. मित्रांनो, सगळ्यांनाच हे पटतं. सायली म्हणते, पूर्णाजी, आता आपण अशा गोष्टी करायला हव्यात की ज्यामुळे प्रतिमा आत्यांना आपला सहवास हवाहवासा वाटेल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, प्रतिमाला रोज सकाळी पूजा करण्याची सवय होती. आता असेल की नाही माहीत नाही, पण इथे पूजा झाली की तिला बरं वाटेल. आणि हो, उद्या सगळ्यांनी तिच्या आवडीचं जेवण बनवा. मग कल्पना म्हणते, पूर्णाई, आता प्रतिमाच्या सगळ्या सवयी बदलल्या असतील का? तेव्हा अश्विन म्हणतो, त्या अलिबागच्या मंदिरात काय खात असेल, कशी राहत असेल, काय माहीत. मित्रांनो, तेव्हा सायली आनंदाने म्हणते, आता आपण सगळ्याचंच उपटं काढूयात. तेव्हा लगेच सगळे खुश होतात. तेव्हा प्रिया म्हणते, माझ्या आईची मनापासून मी सेवा करेन. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी, तू कशाला काळजी करतेस, आता मी आणि सायली आहे ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, तसंही प्रतिमा आत्या फक्त सायली बहिणीचंच ऐकतात आणि बाकी सगळ्यांना त्या थोडं बुजतायत. मित्रांनो, प्रियाला तर खूप राग आलेला असतो, पण ती शांतच राहते. सायली म्हणते, पूर्णाजी, मी तुम्हाला वचन देते, मी प्रतिमा आत्यांना
काहीच कमी पडू देणार नाही. मित्रांनो, हे ऐकून पूर्णाजी सायलीवर खूप खुश होतात. आता उद्याच्या भागामध्ये सायली प्रतिमासाठी अंगाई गात असते आणि बाकीचे सगळे हे बघून खूप खुश झालेले असतात. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये प्रतिमाला काही आठवतंय की नाही ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.